आजचा 9 फेब्रुवारीचा भाग तर खूपच मजेदार आहे. आजच्या भागात तर अर्जुन सायली होणार आणि सायली अर्जुन बनणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दाराच्या घरी तर याची अॅनिव्हर्सरीचा प्लॅन सुरू असतो अर्जुन सायलीच्या. मला आता अस्मिताला बोलून येते. कल्पना काकूला आल्यावर सांगते मी त्यांना बोलवलंय की त्या म्हणाल्या की मी 5 मिनिटात येईल. हो, तिला विचारूया आल्यावर की काय प्लॅन करायचा आहे ते पुढे प्रतिमा काकूही बसून असते कॉफी पीत. काय ग, कसला प्लॅन? अगं, आता अर्जुन सायलीची वेडिंग अॅनिव्हर्सरी आली ना, ती कशी साजरी करायची त्याचा प्लॅन. कल्पना काकू प्रतिमा काकूला सांगत असते. तुला माहित आहे का प्रतिमा, अस्मिताने अगदी फेब्रुवारी महिना सुरू झाला ना तेव्हापासूनच सुरू केलं याचं प्लॅनिंग. अस्मिताच्याही लक्षात येतं अॅनिव्हर्सरीची ना. हो तर अर्जुन आणि सायलीचं 3 वर्षापूर्वीचं लग्न आणि 1 वर्षापूर्वीचं लग्न या दोन्हीची अॅनिव्हर्सरी आपण दणक्यात साजरी करूया. अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजही फेब्रुवारी महिन्यातच झालं होतं ना, 14-15 तारखेला. हो, दोन्ही लग्न फेब्रुवारी महिन्यातच झाले. अर्जुनने मुद्दामून त्याचं मॅरेज रोमॅन्टिक बनवलं. आता विमलची काळजी वाढते. विमल कल्पना काकूला विचारते, अहो वहिनी, खूप लोक येणार आहेत का जेवायला? नाही, तसं असेल ना तर आपल्याला आधीच ठरवायला हवं काय करायचं आहे जेवण्यासाठी. नाही अगं, खूप लोक नको, अर्जुन सायलीला आवडणार नाही. त्यांचा खास दिवस आपल्या माणसातच साजरा करायला आवडणार. अर्जुन सायली घरी आलेली राहतात. प्रतिमा काकू सगळ्यांना शांत करते की बघा अर्जुन सायली आलेत. आल्यावर अर्जुन विचारतो, कुठल्या सेलिब्रेशन बद्दल बोलताय तुम्ही? अस्मिता तर काही न माहीत असल्यासारखंच करते. नाही, कुठे काय? अस्मिताई, आम्ही काय शाळेत आहो का? तुम्ही काय बोलताय हे आम्हाला कळणार नाही. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करताय हो ना? छी बाबा, त्यांनी तर सगळं सरप्राईज आधी स्पॉइल केलंय. पण आई, अहो फार काही घात घालूत बसू नका. अगं, ते आम्हाला ठरवू दे की आम्हाला पण जरासं तुमचं कौतुक करू दे. तुमचं लग्न दोन्ही वेळेला एकाच दिवशी झालं. आपण घरच्या घरीच पार्टी करूया. हा काही योगायोग नसू शकतो. मी दोघं एकमेकांवर किती प्रेम करता. नाहीतर काही लोकांच्या नशिबात तर एवढं प्रेमही नसतं. बोलताना आता अस्मिता नाराज होते. कल्पना काकू तिच्या खांद्यावर हात ठेवते. अरे, तुम्ही सगळेजण एवढी सिरियस का झाला? मी सहजच तर बोलले. त्याला ठरवूया आता. कलर कोड ठरवूया, डेकोरेशन काय करायचं तेही ठरवलं पाहिजे. अर्जुन म्हणतो व्हॅलेंटाईन रेडच ठरवूया. आता सगळेजण मिळून प्लॅनची तयारी करतात. आता ही सुनीता नावाची बाई प्रियाला फोन लावते. प्रिया चटकन फोन उचलते. हॅलो, कोण बोलतंय? मॅडम, मी सुनीता कात्रे. ते सिटी हॉस्पिटल नाही का, तुम्ही ती डेड बॉडी. प्रियाच्या सगळं लक्षात येतं. कळलं. फोन का केलायस? बाजू अश्विन बसून असतो. अगं, म्हणजे अननोन नंबरवरून फोन का केलायस असं विचारतीये. आता प्रिया अश्विनला सांगते, माझ्या मैत्रिणीचा कॉल आहे, तिचा फोन बिघडला म्हणून तिने अननोन नंबरवरून लावला. मी एक काम करते, मी बाहेर जाऊनच बोलते. तू इथे काम करत बसलायस ना, तुला डिस्टर्ब नको व्हायला. प्रिया बाहेर येऊन फोनवर बोलायला लागते. तुला सांगितलं होतं ना ग, परत फोन करायचा नाही. मग का केलास फोन? करावा लागलास मॅडम फोन. तुम्हाला माहिती आहे का माझ्या घरी कोण येऊन गेलं? अर्जुन सुभेदार आणि त्यांची बायको येऊन गेली. मला ते डेड बॉडी बद्दल विचारत होते. आता सुनीता घडलेला सगळा प्रकार सांगते. पण मी तुमचं नाव नाही घेतलं, नागराज साहेबाचं घेतलं. प्रिया आता हे ऐकल्यानंतर म्हणते, नशीब माझं. हो, नशीब तुमचं आणि हुशारी तर माझी. ही हुशारी दाखवण्याचा मोलबदला तर मिळालाच पाहिजे ना. आधी घेतला होता त्याच्या दुप्पट. अगं दुप्पट? अगं माझ्याकडे काय पैशाची खाण आहे का ग? सुनीता काही ऐकतच नाही. ते काय मला माहिती नाही. मला आजच्या आजच कॅश पाठवून द्या. तू माझ्याकडे पैसे मागतीस, मी तुझ्याकडे बोलाव एवढीही तुझी लायकी नाहीये. हो मॅडम, तुम्ही पैसे दिले नाहीस ना तर तुमची लायकी ना अख्ख्या दुनियेला दाखवून देईल मी अर्जुन सुभेदाराला एक कॉल केला ना तर तुम्ही कुठे असाल हे कळतंय ना तुम्हाला. मिळालाच पाहिजे आणि ते पण आजच. वाट बघते मी.
अर्जुन रूममध्ये फाईल बघत असतो. सायली अंदर येते. हो, आपल्याला नागराज काका बद्दल साक्ष मिळाली, हे किती बरं झालं ना. हो, पण ती सुनीता फक्त याचा भाग होती. तिची साक्ष आपल्याला चालणार नाही. आपल्याला आणखीन पुरावे गोळा करावे लागतील. पण अहो, बाबू देईल की साक्ष कोर्टात? त्यासाठीच तर आपण आणलंय ना त्याला. बाबू तर फक्त महिपतच्या विरोधातला पुरावा आहे, नागराज काकाच्या बाबतीतला नाही. कारण बाबूला महिपतने सुपारी दिली होती, नागराज काकांनी नाही. तो कोर्टात फक्त एवढंच सांगू शकेल की महिपत सोबत आणखीन एक माणूस होता आणि त्याचा काय कोर्टाला काही उपयोग होणार नाही. बाबूला आपण आता कोर्टात तेव्हाच उभं करू शकतो. अरे देवा, अर्जुन सायलीला विचारतो. काय ग, काय झालं? अहो काही नाही, उद्या इडली चटणी करायची आहे. मी डाळ तांदूळ भिजू घातले होते ना, तेवढ्यात तिथे आई आले, ते करायचंच राहून गेलं. सायली काय ऐकूनच घेत नाही. बा, मी पटकन आली. प्रिया अंदर आलेली राहते रूममध्ये. तिजोरीला तर अगदी कुलूपच आहे. पैसे आहे का ते बघते. प्रिया अश्विनला आवाज देते. अश्विन. अश्विनचा फोन वाजतो. अश्विन त्याचा फोन उचलतो. हा, हॅलो. हा, बोला. नाही, आत्ता काही सांगता येणार नाही. आपल्याला उद्यापर्यंत वाट बघावीच लागणार. आता प्रिया एकीकडून अश्विनला आवाज देत असते. अश्विनचा इतका महत्त्वाचा फोन अश्विन लगेच ठेवतो. बोलूया आपण उद्या. फोन ठेवून झाल्यानंतर प्रिया म्हणते, एक काम होतं. अश्विन आता चिडतो. अगं काय करतेस तू? हॉस्पिटलमधून फोन होता ना, बोलू तरी ते. माझंही अर्जंट काम होतं ना, म्हणून. मला ना थोडे पैसे हवे होते. माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता ना, तिची परिस्थिती फारशी काही बरी नाहीये. तिच्या आईचं ना एक खूप मोठं ऑपरेशन होणार आहे, त्यासाठी तिला पैशाची गरज आहे. आणि मी तिला म्हणून गेले पटकन, हो देते ना, मी देते पैसे. मग माझ्या लक्षात आलं की माझ्या अकाउंटमध्ये तेवढं बॅलन्सच नाहीये. तर तू देऊ शकशील का पैसे? अश्विन हे ऐकल्यानंतर म्हणतो, तन्वी, अगं तू माझ्यासाठी साधी एक कॉफी करू शकत नाही? काल कॉफी मागितली तर तू तशीच निघून गेलीस. आणि आता तुझ्या मैत्रिणीला गरज आहे तेव्हा तुला मी आठवलो. अरे, त्याच मैत्रिणीला फोन करायला गेले होते ना, म्हणून तिथून निघून गेले. तू तर मगाशी म्हणाली की तुझ्या मैत्रिणीचा फोन बिघडलाय. प्रिया म्हणते, तो तर आत्ता बिघडलाय ना. बिचारी माझी मैत्रीण, एका मागोमाग तिच्याकडे प्रॉब्लेम वाढतच चालले. आणि अरे, लगेच पैसे द्यायला हवेत असं काहीही नाहीये. आज दिवसभरात कधीही दिले तरी चालतील. कॉफी करून आणू का तुझ्यासाठी? आवडते तशी स्ट्रॉंग, भरपूर कॉफी पावडर घालून. अश्विन म्हणतो, राहू दे. अश्विन, अरे तू अशा छोट्या छोट्या कारणावरून चिडत राहिला तर कसं चालेल? कॉफी करून आणतेस, स्ट्रॉंग कॉफी. आता बाहेर येऊन प्रिया विचारच करते. अश्विन काही माझं ऐकतच नाहीये. परत आता याला माझ्याकडून करायचं म्हणलं तर संसार नाटक करावंच लागणार. आता सायली तिचा आवरून येते खालचं. हां, सांगा आता. मग अशी काय बोलत होता तुम्ही? आता काय? अर्जुन रागाने रुसून बसलेला असतो. जेव्हा बोलत होतं तेव्हा इडली चटणी महत्वाची होती ना तुझ्यासाठी. नको आता. हो, असं काय करताय? महत्वाचंच होतं ते. उद्याच्या नाश्त्याची तयारी होती ना ती. आता जर मिक्सरला लावलं नसतं ना तर पूर्ण वाया गेलं असतं. उद्या सकाळी गडबड झाली असती. म्हणजे घरातली कामं जास्त महत्वाची नंतर होऊ शकतात ना. केसबद्दल बोलताना काही महत्वाचं पॉइंट्स राहू शकतात, असं नाही वाटलं तुला? तुम्ही असं का म्हणताय? तुम्ही तर असं म्हणताय जसं काय तुमचीच कामं महत्वाची असतात, आमची कामं काहीच नाही महत्वाची नसतात. नाही, तुम्हाला जर वाटतंय ना बायका काहीच काम करत नाही तर तसं नाहीये. तुम्ही ऑफिसमध्ये जितकं काम करता ना त्याच्या काही पटीने काम आम्ही घरात करत असतो. अर्जुन आता रागाने म्हणतो, तू ना आता उगाच वाद वाढू नकोस प्लीज. आम्ही ऑफिसमध्ये करतो ती कामं आणि तुम्ही इथे आरामशीर घरात बसून जे कामं करता ना त्याचं कंपॅरिझन कधी होऊच शकत नाही. हो, अगदी बरोबर. ठराविक वेळेत ठरलेलं थोडंसं काम 2 तास घर सांभाळणं याची तुलना कधी होऊच शकत नाही. उचलली फाईल, निघाले कोर्टात किंवा ऑफिसला. इतकं सोपं नाहीये घर सांभाळणं. आता अर्जुन तर रागाने सुटतो.
तुला माझ्या कामाबद्दल असं वाटतं का? अगं कॉल्स मीटिंग केस हँडल करणं खूप डिफिकल्ट असतं. काम कर ना तू. एक दिवस ना माझ्यासारखी ऑफिसला जाऊन बघ. मग कळेल तुला एका जणाला न्याय मिळवून देणं किती सोपं नसतं. जाईन ना मी जाईन. नाहीतरी मी तुम्हाला केसमध्ये मदत करतच आहे. तरी बाकीच्या केसमध्येही मदत करेल. पण तुम्हाला एकवेळी सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं, पाहुणे रावणे, घर समारंभ, घर सांभाळायला जमणार आहे का? ऑफकोर्स. हे सगळं करणं म्हणजे किती इझी आहे. असंच होऊन जाईल. तुम्हाला खरंच असं बोलताना काहीच वाटत नाहीये? एक दिवस तुम्ही स्वयंपाकघरात गेला ना तर तोंडाला फेस येईल तुमच्या. चॅलेंज करतेस तू? चॅलेंज ॲक्सेप्टेड. मला अर्जुन सुभेदारला? एक दिवस काय 4 दिवस मी घरातली सगळी कामं करणार. तुला सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये जावं लागणार आणि माझी सगळी कामं करावी लागणार. आणि जर हरलीस ना तर लगेच ॲक्सेप्ट करायचं. पण मी तर मुळात हरणारच नाहीये. आणि तुमचंही चॅलेंज मी स्वीकारते. मी तुमची सगळी कामं करेल, पण तुम्हालाही माझी सगळी कामे करावी लागणार. आता पुढचे काही दिवस तू अर्जुन सुभेदार आणि मी सायली सुभेदार. मलाही कळू दे ना गृहिणी कशातून जातात. हो, घरातला सगळ्यात मोठा सक्सेसफुल वकील अर्जुन सुभेदार किती मेहनत करतो तुला सुद्धा कळू दे. चल आता आपल्या वेडिंग ॲनिव्हर्सरीचं हे सेलिब्रेशन असेल. आजपासून घर तुम्ही सांभाळणार आणि ऑफिस तू. काय मग बायको, ठरलं ना? अर्जुनही म्हणतो, अहो तुम्ही म्हणताय ना त्याप्रमाणे आपण नक्की करूया. ठरलं तर मग? सायली आता म्हणते ठरलं तर मग. अर्जुन सकाळी त्याचं सगळं आवरून खाली आलेला राहतो. आधीच डेकोरेशन केलेलं असते मंडळी. आता तो म्हणतो हे चॅलेंज तर मीच जिंकणार. डेकोरेशन तर झालेलं आहे. आता फक्त प्रश्न इडलीचं मिश्रण बघतो. बिचारा अर्जुनला काही कळतच नाही. हे तर लिक्विड आहे. याची इडली कशी बनवायची? अर्जुनच्या लक्षात येतो तेव्हा कुकर, शिट्टी. मिश्रण काढत असताना अर्जुनच्या शर्टावर सांडते. छी, सारं शर्ट खराब केलं माझं. आता इडली कशी बनवू? मम्माला विचारतो. नाही, माझी बायको कधीच कुणाला काही विचारत नाही. स्वतःच करते. मी पण स्वतःच करणार. आता सकाळी चहा. तर नागराजला हवालदार जेलात टाकतात. स्वयंपाक तर बाजूलाच असतो. काय रे नाग्या? अरे मला असं सोडून जात नको जाऊस. मला एकट्याला करमत नाही, थांबवत नाही. लईच बोर होतं. काय रे नाग्या, तुझा तो वकील भालेराव तुला सोडवण्यासाठी काही करतोय की नाही? तर भारी वाटला होता तो. पण तुझं तर बॅड लक कसं आहे यावेळी. नागराज म्हणतो, माझ्या नशिबाची काळजी तू कशाला करतोस? त्यापेक्षा तू स्वतःच्या पोरीचा विचार कर ना. तिच्या आत्मेला कशी शांती मिळेल याकडे बघ ना. मैपत काय आहे ना, तू इथे काहीतरी करून बसलास. साक्षीला म्हणजे तुझ्या मेलेल्या मुलीला काय त्रास होईल याच्याकडे लक्ष दे. अर्जुनची सकाळची तयारी सुरू झालेली असते. विमल येते. विमल आल्याबरोबरच विचारते, अहो दादा तुम्ही इथे काय करताय? अर्जुन म्हणतो, चहा बनवतोय. तुम्ही बाजूला व्हा, मी तुम्हाला बनवून देते. नथिंग डुईंग. नो, आज चहा मी बनवणार. मला काही समजतच नाही. दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण सगळं मीच करणार आहे आज. आता साखर टाकतो आणि मस्तपैकी गोड चहा बनवतो. विमल सांगते, आधी चहा पावडर, आधी पाणी, मग चहा पावडर, मग साखर, मग चांगला चहा होतो. राईट माहिती आहे मला. असं आहे, आज खूप स्पेशल दिवस आहे. आज आहे रोज डे. विमलला काही समजतच नाही. म्हणजे? अर्जुन तिला समजावतो, रोज म्हणजे गुलाबाचा दिवस. हो का? छान आहे. स्पेशल डेकोरेशन पण केलंय. मला परत समजत नाही. डेकोरेशन. अर्जुन दाखवतो ते डेकोरेशन. सजावट. दादा तुम्ही ना हे सगळं खूप छान केलंय. फक्त तुम्ही हे असं मध्ये मध्ये बोलता ना तेवढं फक्त मला काही कळत नाही. बाकी सगळं छानच. कल्पना काकू खाली आलेली राहते आवरून.
त्याचं लक्ष तर फोनमध्येच असतं. त्या म्हणतात, विमल अगं कॉफी दे. अर्जुन आता कॉफी बनवायला घेतो. आता मला चहा जमणार नाही, आता कॉफी सुद्धा बनवायची. विमल बाजून हाक मारते, दादा ते बघा कॉफी पावडर 1.5 चमचा. अर्जुन कॉफी टाकायला लागतो. चक्क 2 चम्मचच टाकतो. विमल त्याला अडवते, नाही 1.5 चमचा. विमलच्या लक्षात येतं की गॅस तर पेटलेलाच नाहीये. दादा गॅस. अर्जुन म्हणतो, हो हाय ना, अहो ते पेटवा. अर्जुन चटकन लायटर घेऊन गॅस ऑन करतो. अर्जुन ते कॉफी कपमध्ये काढतो आणि कल्पना काकूला नेऊन देतो पुढे. कल्पना काकू एक कॉफीचा घोट पिल्यावरच समजते की यातच साखरच नाहीये. विमल कॉफीत साखर नाहीये. पुढे बघ ते तर काय, अर्जुन पुढे उभा असतो. तू? हो, आज कॉफी मी बनवलीये. छान आहे ना? आणि वहिनी हे डेकोरेशन पण दादानीच केलंय. अर्जुन ला एक रोज घेतो. हॅपी रोज डे. हे रोज सायलीला आवडतात, फक्त माझ्या बायकोला. विमल म्हणते, हो म्हणजे त्यांच्यासाठी ना. सायली खाली आई येत असते. ऑफिसचा ड्रेस वगैरे घातलेला राहतो. येऊन पुढे सोफ्यावर बसते. अर्जुन तर तिला बघतच राहतो. विचारते, माझा चहा तयार आहे का? सायली परत लक्षात आणून देते, माझा चहा. अर्जुन म्हणतो, टी डुईंग जस्ट 2 मिनिट. इंग्लिश. सॉरी चहा तयार आहे, 2 मिनिट. विमल आणि अर्जुन पटकन जाऊन किचनमध्ये चहा करतात. कल्पना काकूला काही समजतच नाही. अर्जुन, सायली हे काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघं काय खेळ खेळताय का? खाली प्रतिमा काकू आणि रविराज काका पण येतात. रविराज काका तर आश्चर्यच होतात. अर्जुन सायलीला चहा देतोय. सायली, अगं काही झालंय का? तुझी तब्येत बरी नाहीये का? काहीही झालेलं नाहीये प्रतिमा आत्या. हा, पण आजपासून अर्जुन सुभेदाराची चाचणी सुरू होतीये. त्यांना सायली सुभेदार बनता येते की नाही, त्यांना जमतंय की नाही बघूया. अर्जुनही सगळ्यांना समजावतो पुढील भागात. मी माझ्या बायकोला चॅलेंज दिलंय. आई पुढचे दिवस ती अर्जुन सुभेदार होऊन दाखवणार आणि मी सायली सुभेदार. सायली सुभेदार बनून मी तर तिचे कामं सगळे असे यू करून टाकणार. प्रताप काका म्हणतात, सायली तुला डब्बा मिळणं मात्र कठीण आहे. पटकन डब्बा बनवतो. अर्जुन किचनमध्ये जातो आणि सायलीसाठी डब्बा रेडी करतो. बघून तर सगळ्यांना हसू येते. डब्बा घेतल्यानंतर सायली म्हणते, बरं या अर्धवट डब्यासाठी ना तुम्हाला 100 पैकी फक्त 20 गुण मिळत आहे. प्रिया हे सगळं लपून ऐकत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मंडळी, आता पुढच्या भागातही खूप मजा येणार आहे. अर्जुन सायली आपल्या सगळ्यांना हसवणार आहे.